अनेकदा आपण हे अनुभवले असेल, काही विद्यार्थी हे तक्रार करतात की ते खूप वेळ अभ्यास करतात, खूप मेहनतही घेतात, पण तरीही त्यांचे इतर मित्र जे त्यांच्यापेक्षा कमी अभ्यास करतात त्यांना जास्त मार्क पडतात. नेहमी खेळात पुढे असणारा, शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक गोष्टीत सहभाग घेणारा विद्यार्थी पहिला येतो. तर असे का होत असेल? असं कोणतं सिक्रेट आहे की ते कमी अभ्यासात जास्त मार्क मिळवून देईल? चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे शोधू. या व्हिडिओमध्ये मी विविध जगप्रसिद्ध विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शोधलेल्या 4 स्टडी टेक्निकची माहिती दिली आहे. यातला SQ3R हा फॉर्म्युला खूपच जबरदस्त आहे, तो नक्की पहा. पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला जर माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला अजूनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. पॉइंट 1, द एक्सरसाइज प्रिन्सिपल. राजूला विविध खेळ खेळायला खूप आवडतात. शाळा कॉलेज सुटले की तो 1 ते 2 तास रोज खेळायचा. शाळेतल्या प्रत्येक उपक्रमात भागही घ्यायचा. या उलट संजू हा अतिशय अभ्यासू मुलगा. सतत अभ्यास करत राहणे हा संजूचा छंदच होता. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणतेही काम करणे म्हणजे वेळ वाया लावणे असे त्याचे म्हणणे होते. तरीही राजू नेहमी वर्गात पहिलाच यायचा, तर संजूला ॲव्हरेज मार्क्स मिळायचे. असे का होत असेल बरं? व्यायाम, अभ्यास आणि आपल्या बुद्धीचा काही संबंध आहे का? कारण खेळल्यामुळेही मुलांचा भरपूर व्यायाम होतो. सायन्स म्हणतं, जे लोक व्यायाम करतात किंवा कुठलाही खेळ खेळतात तेव्हा त्यांच्या मेंदूला जास्त रक्तपुरवठा होतो. या रक्तामध्ये असलेल्या ग्लुकोजचा वापर करून आपला मेंदू विषारी पेशींना नष्ट करतो. यामुळे आपल्या मेंदूत ऑक्सिजन पुरवठा मोठ्या प्रमाणावर होतो व आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. आपला मेंदू हा 20 किलोमीटर प्रतिदिवस चालण्यासाठी बनलेला आहे आणि यामुळेच जेव्हा आपण ॲरोबिक व्यायाम किंवा खेळ खेळतो तेव्हा आपला मेंदू तल्लखपणे काम करतो. जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 दिवस व्यायाम केला किंवा एखादा खेळ खेळलात तरीही तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढू शकते. खेळामुळे किंवा व्यायामामुळे किंवा सतत ॲक्टिव्ह राहिल्यामुळे खूप फायदे होतात. तुमचा ताण कमी होतो, चिंताग्रस्त विचार कमी तयार होतात, फोकस लेवल वाढते, कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते, गोष्टी जास्त दिवस लक्षात राहतात आणि मूडही फ्रेश राहतो. आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून तुमचा अभ्यास उत्कृष्ट क्वालिटीचा होतो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, सतत ॲक्टिव्ह असणारा, खेळणारा, व्यायाम करणारा विद्यार्थी परीक्षेत चांगले मार्क्स का मिळवतो? यामुळेच तुम्हीही खेळा किंवा व्यायाम करा. पॉइंट 2, ॲक्टिव्ह रिकॉल. हार्वर्ड विद्यापीठात शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे 2 भाग करण्यात आले. एका भागाला ॲक्टिव्ह रिकॉल या अभ्यासाच्या पद्धतीचा वापर करण्यास सांगितले. या पद्धतीमध्ये आपण एक शिक्षक आहोत व आपल्यापुढे काही विद्यार्थी आहेत असे मनात गृहीत धरून मोठ्या आवाजात जसे आपले शिक्षक आपल्याला शिकवतात अगदी तसे आपण जो अभ्यास केला तो शिकवायचा आहे. व दुसऱ्या भागाला त्यांच्या रोजच्या नॉर्मल अभ्यासाच्या पद्धतीचा वापर करण्यास सांगितले. 30 दिवसांनी या दोनही भाग केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. ॲक्टिव्ह रिकॉल पद्धतीचा वापर केलेले विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास झालेले दिसून आलं. त्यांची आकलन क्षमता, लक्षात ठेवण्याची क्षमता यामध्ये प्रचंड वाढ झालेली दिसून आली. ॲक्टिव्ह रिकॉल पद्धतीचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरासरी 30% अधिक गुण सामान्य अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा मिळवले. आणि यामुळेच तुम्हीही या पद्धतीचा तुमच्या अभ्यासामध्ये उपयोग करू शकता. यामध्ये तुम्ही जो अभ्यास केला आहे तो तुमच्या समोर काही विद्यार्थी बसलेले आहेत असे समजून त्यांना तुम्ही शिकलेल्या गोष्टी मोठ्या आवाजात शिकवायच्या आहेत. जसे आपले शिक्षक आपल्याला शिकवतात अगदी तसे. ॲक्टिव्ह रिकॉल मेथड एवढी उपयोगी आहे कारण यात आपण प्रामुख्याने 3 गोष्टी करतो. 1, आपण ॲक्टिव्हली आपल्या मेंदूला कामाला लावतो, जे की नॉर्मल अभ्यासाच्या पद्धतीमध्ये तेवढे इफेक्टिव्ह नसते. 2, आपण जी गोष्ट वाचली, जिचा अभ्यास केला ती रिकॉल करतो. आणि 3, आपण आपल्याला समजलेली गोष्ट पुन्हा एकदा दुसऱ्याला समजावून सांगतो.
आणि यामुळेच ॲक्टिव्ह रिकॉल मेथड ही खूपच इफेक्टिव्ह आहे. पॉईंट 3, SQ3R फॉर्म्युला. SQ3R ही अभ्यासाची एक उत्तम पद्धत आहे. SQ3R याचा अर्थ S म्हणजे सर्वे, Q म्हणजे क्वेश्चन, 3R म्हणजे रीड, रिकॉल आणि रिव्ह्यू. आता आपण SQ3R याचा डिटेलमध्ये अभ्यास करू. 1. S म्हणजे सर्वे. आपल्याला जो चॅप्टर वाचायचा आहे त्याचा सर्वप्रथम सर्वे करायचा आहे. त्या चॅप्टरचं नाव काय आहे, तो चॅप्टर कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो, त्यामध्ये कोणकोणते फोटो दिलेले आहेत, त्यात कोणकोणत्या हेडलाईन्स दिल्या आहेत, चॅप्टर किती मोठा आहे याचा बारकाईने अभ्यास करायचा आहे. 2. Q म्हणजे क्वेश्चन. सर्वे केल्यानंतर आपल्याला त्या चॅप्टरविषयी विविध प्रश्न तयार करायचे आहेत किंवा चॅप्टरच्या शेवटी अथवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतून विविध प्रश्न तयार करायचे आहेत. यामध्ये काय, कशासाठी, केव्हा, कसे, कधी असे अनेक प्रश्न देखील तयार करायचे आहेत. 3. R म्हणजे रीड. आता आपल्याला तो संपूर्ण चॅप्टर नीट लक्ष देऊन वाचायचा आहे. तुम्ही तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या वाचनामध्ये तुम्हाला शोधायची आहेत. जर काही महत्त्वाचे पॉइंट्स तुमच्या निदर्शनास आले तर ते अंडरलाईन करायचे आहेत. जोपर्यंत तुम्ही संपूर्ण चॅप्टर वाचत नाहीत तोपर्यंत कोणतेच नोट्स तुम्हाला बनवायचे नाहीत. 4. R म्हणजे रिकॉल. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ॲक्टिव्ह रिकॉल या पद्धतीचा वापर करून तुम्ही जो अभ्यास केला आहे तो तुमच्या समोर काही विद्यार्थी बसले आहेत असे समजून मोठ्या आवाजात त्यांना शिकवायचा आहे. 5. R म्हणजे रिव्ह्यू. जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी करता त्यानंतरच तुम्हाला रिव्ह्यू घेऊन नोट्स बनवायच्या आहेत. पॉईंट 4, पोमोडोरो टेक्निक. सध्या आपली कोणत्याही गोष्टीवर अधिक काळासाठी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता प्रचंड खालावली आहे आणि म्हणूनच ही अतिशय इफेक्टिव्ह मेथड आहे. यामध्ये आपल्याला ज्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे तो विविध भागांमध्ये विभागायचा आहे. आपण तो विविध टॉपिक्सनुसार विभागू शकतो. यानंतर 25 मिनिटे संपूर्ण एकाग्रतेने कोणत्याही डिस्ट्रॅक्शनला बळी न पडता त्याचा अभ्यास करायचा आहे. 25 मिनिट संपल्यानंतर 5 मिनिटाचा एक छोटा ब्रेक घ्यायचा आहे आणि 5 मिनिट संपल्यानंतर पुन्हा 25 मिनिट अभ्यास करायचा आहे. अशा 2 सलग 25 मिनिटाच्या अभ्यासानंतर आपल्याला 30 मिनिटाचा एक मोठा ब्रेक घ्यायचा आहे. या पोमोडोरो टेक्निक विषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आपण अभ्यासाची 4 टेक्निक पाहिले. मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही त्यातून नक्कीच नवीन काहीतरी शिकला असाल. धन्यवाद.